स्पीड न्यूजमध्ये बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। प्रतापगडीच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजी असल्याची कबुली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे। तर राज्यात सध्या काँग्रेसच्या चुका दाखवण्याची प्रथा सुरू झाली आहे। भाजपचं अपयश लपवण्यासाठी काँग्रेसवर आरोप केले जात असल्याचं पटोलेंनी म्हटलंय। तर राज्यसभेत खुलं मतदान होतं तेव्हा बघूयात कुणाची ताकद अधिक याचं थेट आव्हान पटोलेंनी भाजपला दिलंय। राज्यसभेसाठी भाजपच्या 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर 6व्या जागेसाठी धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात 6व्या जागेकरता थेट सामना होणार आहे। दरम्यान भाजपचे 3ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। तर राऊतांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं। आम्हाला घोडेबाजार करायचा नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केलाय। भाजपनं राज्यसभेसाठी 3रा उमेदवार दिल्यानंतर राऊतांनी भाजपवर आरोप केले। भाजपला घोडेबाजार करायचा होता त्यामुळे त्यांनी संभाजीराजेंना ढालीसारखं वापरलं असा आरोप संजय राऊतांनी केला। राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यासाठी प्रफुल्ल पटेलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पक्षानं माझ्या कामाची दखल घेत संधी दिली तर भाजपनं जरी सांगितलं तरी आम्ही उमेदवारी मागे घेणार नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। संभाजीराजेंचा घात कोणी केला हे सगळ्या जनतेला माहीत असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं। शिवसेनेनं त्यांचा घात केला असल्याचं ते म्हणाले। तसंच आमचा पक्ष हा परिवारवादी नाही असा खोचक टोलाही त्यांनी लगावला। छत्रपती शाहू महाराज यांचं वक्तव्य योग्य असून ते विचारपूर्वक बोलले असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केले। त्यावर अधिक चर्चा नको। ते ज्या गादीवर बसले आहेत त्याला देशभर मान आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काही अडचण नाही, सर्व उमेदवार निवडून येतील असं भुजबळ म्हणाले। आज दिल्लीतील हायकमांड बरोबरची काँग्रेस मंत्र्यांची बैठक होतीये, परंतु ही बैठक आता पुढे ढकलली असून पुढच्या आठवड्यात ही बैठक होणार आहे अशी माहिती मिळते। सरकारमध्ये काँग्रेस नाराज असल्यामुळे ही बैठक होणार होती। काँग्रेस पक्षवाढीचं कोणत्याही मंत्र्याला काहीही पडलेलं नसल्याची टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। मुठभर मंत्र्यांच्या फायद्यासाठी काँग्रेस राज्यात सत्तेत असल्याचं त्यांनी म्हटलंय। राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राणा दाम्पत्याच्या खारमधील घराची पाहणी पालिकेच्या पथकाने केली। लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे। आमदार रवी राणा यांच्या मुंबईतील खार निवासस्थानी फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम असल्यानं इमारतीतील इतर लोकांच्या फ्लॅटची पाहणी मुंबई पालिकेकडून करण्यात येणार होती। मात्र राज्यात बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्र्यांनी इतरांचे फ्लॅट मोजण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे। हनुमान चालीसा प्रकरणानंतर राणा दाम्पत्य प्रथमच अमरावतीत आलं असता त्यांचं जंगी स्वागत करून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। मात्र राणांच्या रॅलीवर काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी सडकून टीका केली। रवी राणा आणि नवनीत राणा यांनी बेशरमपणाचा कळस गाठला असून त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ चालीसा पठणाचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केलाय। संजय कदम हे अनिल परब आणि संजय राऊत यांचे जोडीदार आहेत। कोविड हॉस्पिटल घोटाळ्यातही ते जोडीदार आहेत असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। तर अनिल परब हे दिशाभूल करत असून जेलवारी पक्की आहे असंही सोमय्या म्हणाले। मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय संजय कदम ईडी कार्यालयात गेले। संजय कदमांच्या घरी 3 दिवसांपूर्वी ईडीची धाड पडली। यानंतर अधिकाऱ्यांनी संजय कदमांना सोमवारी कागदपत्र घेऊन ईडी कार्यालयात हजर राहण्याकरता समन्स बजावलं होतं। गेल्या 3.5 तासांपासून संजय कदमांची चौकशी सुरू आहे। नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थळ वाद निर्माण झालाय। आता नाशिकमध्ये किष्किंधाचे स्वामी गोविंदानंद यांचा धर्मरथ येणार आहे। संध्याकाळी भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे। दरम्यान उद्या सकाळी हनुमान जन्मस्थळाबाबत जाहीर शास्त्रार्थ चर्चा होणार आहे। शास्त्रार्थ चर्चा होणार आहे, त्याचे पोस्टर्स जारी करण्यात आले आहेत। महर्षी पंचायतन सिद्ध विद्यापीठानं हे पोस्टर जारी केलंय। देशभरातल्या साधू महंतांना उद्याच्या सभेचं निमंत्रण देण्यात आलंय। हनुमान जन्मस्थळ वादाचा विषय उद्याच्या सभेत निकाली निघणार का हे आता पाहायचं। किष्किंधा पीठाचे महंत गोविंदानंद यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे। गोविंदानंद महाराजांना कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान महाराजांच्या रथयात्रेला पोलीस सुरक्षा देणार आहेत।
महंत गोविंदानंद महाराज नाशिककडे रवाना झाले। महाराज नाशिककडे जात असताना पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। त्र्यंबक रोडवर महाराजांचा रथ रोखण्याचा ग्रामस्थांनी काही महंतांनी इशारा दिला होता। मात्र त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे जात असताना पोलिसांनी गोविंदानंद यांच्या धर्मरथाचा मार्ग बदलला। धर्मरथ अंजनेरीतून न जाता इगतपुरी मार्गे महाराजांचा धर्मरथ हा पोलीस बंदोबस्तात नाशिककडे रवाना झालेला आहे। अहमदनगर इथं केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्लरी आणि इथेनॉल प्रकल्पाचं भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। चालत्या जालना दादर जनशताब्दीच्या ट्रेनखाली महिला आली। यावेळी ट्रेनच्या चालकाने सतर्कता दाखवली, अचूक नियंत्रण दाखवून रेल्वे थांबवली, त्यामुळे महिलेचा जीव वाचला। औरंगाबादच्या चिखलठाणा इथल्या रेल्वे रुळावर ही घटना घडलेली आहे। यावेळी जालना दादर जनशताब्दी ट्रेन 13 मिनिटं थांबवली गेली। जेजुरीच्या खंडेरायाची सगळ्यात मोठी यात्रा सोमवती अमावस्येला भरते। आज अमावस्या असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक खंडेरायाच्या जेजुरीत दाखल झालेले आहेत। सोमवती अमावस्येनिमित्त खंडेरायाची जेजुरी सोन्याची झाली आहे। तिची ड्रोनमधून घेतलेली दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता। मुंबई महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात पार पडणार आहे। ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या महिला, सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांकरता सोडतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले। एकूण 236 जागांपैकी 118 प्रभाग महिलांसाठी असणार आहेत। डॉक्टरांनी पोलिसांकडे लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुण्यातल्या ससून रुग्णालयात ही घटना घडली असून शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी डॉक्टरांनी पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडे तक्रार करण्यात आली आहे। पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानं या प्रकाराला वाचा फोडली। डॉक्टर NP झंजाड असं लाच मागणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे। राज्यभरात सध्या डिझेलचा तुटवडा सुरू आहे। अनेक कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर सध्या ग्राहकांना डिझेल मिळत नाही। कंपनीकडून याबाबत जे कारण दिलं जात आहे त्यानुसार केंद्र सरकारनं करामध्ये कपात केल्यामुळे लिटरला मागे 24 ते 26 रुपये तोटा सहन करावा लागतोय। त्यामुळे कंपन्यांनी पेट्रोल पंप मालकांना डिझेल पुरवठा करणं बंद केलंय। तर आज नागपूरमध्ये पेट्रोल पंप डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली। 11वी ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज भरण्यास प्रत्यक्षात आजपासून सुरुवात होणार आहे। विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करून अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे। लॉगिन ID, पासवर्ड तयार करून विद्यार्थी नोंदणी करून प्रवेश अर्ज भरू शकणार आहेत। कारच्या पुढे धावणाऱ्या कुत्र्याला एका कार चालकानं अमानुषपणे उडवलं। मुंबईतल्या वरळी सीफेसवर ही घटना घडली। एका आलिशान कारच्या पुढे धावणाऱ्या कुत्र्याला कार चालकानं अमानुषपणे धडक दिली आहे आणि पुढे तो निघून सुद्धा गेला। कार चालकाचा हा अमानुषपणा कॅमेऱ्यात कैद झाला। या प्रकरणी प्राणी क्रूरता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कारची ओळख पटली आहे। कार चालकावर अद्याप मात्र कारवाई झालेली नाही। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 भागात दीपक मोतीरामानी आणि हितेश मोतीरामानी या दोघा पितापुत्रांनी एका श्वानाला बांबूच्या काठीने मारहाण केली। या मारहाणीत श्वानाचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे। जुन्नर इथल्या बैलगाडा घाटात एका तरुणाचा जीव थोडक्यात बचावलाय। बैलगाडा घाटात शर्यतीच्या घोडीवर बसलेला तरुण वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या घोडीवरून खाली कोसळला आणि थेट घोडीच्या पायाखाली आला। सुदैवानं हा तरुण घोडीच्या पायाखालून सुखरूप बाहेर पडला। यानंतरही तरुण शर्यतीच्या चाव्हेरीकरी बैलांच्या पायाखाली आला, तिथेही त्याचा जीव थोडक्यात बचावला। याचा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण बघतोय। आषाढीपूर्वी वाखरी इथल्या पालखी तळावर असलेल्या शेकडो स्वच्छतागृहांची दारच चोरीला केली आहेत। अज्ञात चोरट्यांनी जवळपास 200 स्वच्छतागृहांची लोखंडी दारं गॅसकटरच्या सहाय्याने कापली आणि पळवून नेलेली आहेत। बार्शी शहरातील पंकजनगर भागात एका 35 वर्षाच्या महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे। मुस्लिमा लुत्फार सरदार असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। रेती तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाच्या वाहनाला रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरनं धडक दिली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली घटना आहे। या तहसीलदार डॉक्टर अनिकेत सोनवणे यांच्या खांद्याला दुखापत झाली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विलास भागवतला अटक करण्यात आली आहे।
यवतमाळ शहरातील तरुणाला अवैध रेती तस्करांनी मारहाण केली होती। या प्रकरणात आरोपीवर योग्य ती कारवाई न झाल्याने तक्रारकर्त्याने टॉवरवर चढून विरोगिरी आंदोलन केलं। प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं। प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती झाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले। अकोला महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। शहरातील नाले बांधणीवरून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी शिवारातील अप्पासाहेब राऊत या शेतकऱ्यानं अवघ्या 2 एकर ऊसावर रोटावेटर फिरवला आहे। राज्यात ऊसगाळपाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसानीत गेलेले आहेत। धनगर समाजाच्या जातपंचायतीनं 7 ते 8 कुटुंबांना वाईट टाकल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडलाय। खासदार धैर्यशील माने यांच्या रुकडी या गावातच हा प्रकार घडला असून अनेक वेळा निवेदनं देऊनही यावर काहीच कारवाई झालेली नाही। त्यांच्याशी कोणीही बोलायचं नाही, त्यांना मंदिरात प्रवेश द्यायचा नाही, मुलांशीही शाळेत कोणी बोलायचं नाही अशी बंधनं यामध्ये घालण्यात आली आहेत। परभणी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर मुहूर्त मिळालेला आहे। परभणी जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठेमधील अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली आहे। मुख्य बाजारपेठेसह नागरी भागांमध्ये मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। त्यामुळे वाहतुकीस अडथळा, रस्ते अरुंद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसाळा जवळ आल्यामुळे बळीराजा पेरणीच्या तयारीला लागला आहे। दरम्यान बियाणं आणि रासायनिक खतांचा मुबलक साठा असून शेतकऱ्यांनी चिंता करू नये असं कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले। तसंच चढ्या भावानं विक्री करून शेतकऱ्यांची अडवणूक आणि फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दादा भुसेंनी दिला। छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।